आहेत त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आमचे स्कोरर मित्र शैलेश या ठिकाणी आम्हाला साथ देत आहेत, त्यांचं मनापासून आभार. आमची टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टीम, अर्थातच प्रथमेश सर आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आज कर्जत प्रीमियर लीग या स्पर्धेचा दुसरा दिवस पार पडतोय आणि या दुसऱ्या दिवसाचा सहभागी होण्याची संधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली. सर्व आयोजन समितीचं आणि विशेष आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजे, झांजे परिवार, त्याचबरोबर जय हनुमान वरई आणि संपूर्ण कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आजची कदाचित रात्रीची शेवटची सेवा आमची या ठिकाणी असेल आणि या निमित्तानं आमच्या तीनही लाडक्या पंचांचं, मुन्ना पठाण सर, उमेश केने सर आणि त्यांच्या साथीनं महेश लोखंडे सर, तीनही पंच आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. तिघांचं मनापासून आभार. सर्व लाडक्या दर्दी प्रेक्षकांचा आभार. जाऊया मैदानावरती. निश्चितच सामन्याला सुरुवात होतीये. आयुष्य जगत असताना मित्रांनो, हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं, काहीतरी द्यावं, काहीतरी घ्यावं, आपण गेल्यावरही आपलं नाव कुणीतरी काढावं. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं कडक मारलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, एक टप्प्यावरती पकडण्याचा प्रयत्न करेल, प्रयत्न असफल. चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. मदतीनं धावफलकाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती उतरली. आपण पाहताय एका बाजूनं आकाश गायकर आणि दुसऱ्या बाजूनं सौरभ जाधव, हे दोन फलंदाज मैदानावरती सलामी देत आहेत. सलामीचे आघाडीचे फलंदाज, जोडी नंबर 1 आकाश गायकर स्ट्राईकवर आणि खऱ्या अर्थानं सर्जिकल स्ट्राईक करायला सुरुवात केली. आडव्या बॅटचा कडवा तिकट प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. असताना आकर्षक स्टार्ट या ठिकाणी देत असताना संघाला फ्लाइंग स्टार्ट दिले आहे. धावफलकावरती बिनबाद 10 धावा. पहिल्या 2 बॉलवरती तुटून पडलाय आकाश गायकर. हा सामना अतिशय महत्वाचा आहे. दोन्ही टीमसाठी डू ऑर डाय मॅच. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. कडा लागली आणि त्यानंतर चेंडू मागच्या बाजूला, लॉंग स्टॉप एंडला नॉन स्टॉप रवाना, चेंडू सीमा पार, चौकार. पहिल्या षटकात आपण आहोत. बॅटची कडा लागली आहे, चेंडू पॉइंटला बीट करून चाललाय. पुनश एकदा सीमारेषेच्या दिशेनं सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी आले आणि ही दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली. स्कोर कार्ड वरती 2 धावा जोडल्या जातील. धावा वेगानं पुढे चालल्यात. 16 धावा एकंदरीत धावफलकावरती बिनबाद. आघाडीची जोडी मैदानावरती सुरुवात करत असताना दोन्ही सलामीवीर फलंदाज, जोडी नंबर 1 एका बाजूने आकाश गायकर, त्याला साथ देत असताना सौरभ जाधव इथे एकमेकांच्या साथीनं सुरुवात करतायत. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहताय तर आकर्षक सुरुवात द्यायला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना गोलंदाज पंकज बदे, कर्जत ग्रामीणचा सुपरस्टार खेळाडू आहे, गोलंदाजी करत असताना इथे आपण पाहताय पहिल्या षटकात थोडासा महागडा कमबॅक त्याला करावं लागेल. कळमगावचा हा सुपरस्टार खेळाडू इथे आपल्या व्यावसायिक संघासाठी मैदानात उतरलाय, विश्वास दाखवलाय अर्थातच आगरी वॉरियर खांडस या टीमनं, आणि हा विश्वास त्याला इथून सार्थ ठरवावा लागेल, विश्वासास पात्र व्हावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा भरपूर जमवल्या जात आहेत. कसं रोखलं जाईल? आकाश गायकर जिम्मेदारी स्वीकारून सलामीसाठी आलाय. स्ट्राईक वरती खेळत असताना आकर्षक फटकेबाजी ज्यानं केली आहे. पुन्हा एकदा तयार.
पंकजचा हा चेंडू लाऊड अपील केलंय, मोठं अपील. पंचांकडे दाद मागतायत, पंच तटस्थ भूमिकेत लेगबाईचा इशारा करतायत. एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 17 या आकड्यावरती. बिनबाद 17 आणि इथे खतरा उभा केलाय. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना एका बाजूने टीम खेळतीये 222 वंश 11 वासरे खोंडा परिसर. उत्तमजी देशमुख साहेबांनी प्रस्तुत केलेला संघ आहे आणि त्यांना फाईट करत असताना आग्री वॉरियर्स खांडस हा संघ मैदानावरती इथे खेळतोय. दोन्ही संघांसाठी संमिश्र राहिलेली सुरुवात आपण पाहिली असेल. एक एक सामना जिंकल्यानंतर इथे आपण पाहताय हा सामना बंधनकारक जिंकणं असणार आहे. सामना कुठला संघ जिंकेल यासाठी वाट आपल्याला पाहावी लागेल. महत्वाची मॅच. इथे बॅटची कडा लागली आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. निश्चित आपण पाहताय एक सिंगल धाव इथे पूर्ण केली. धोक्याची सिंगल. झेल सुटल्यानंतर इथे धावबाद करण्याची संधी सुद्धा होती मात्र गमावली आहे. षटक पहिलं संपलंय. स्कोर कार्ड वरती टोटल पाहायला मिळतीये 18 धावा 18. केली तर गणेश ऐंकर आणि सागर ऐनकर यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात केली जात आहे. बॉलर तयार होतोय विपुल ऐनकर, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी, ज्याच्यासाठी लगेचच 2000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा लागलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल आपल्याला पाहायला मिळत आहेत 18 धावा बिनबाद. सुरुवात दमदार दिली. सलामीची जोडी तुम्ही पाहताय आकाश आणि सौरभ. जोडी नंबर 1 जय विरूची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये. अर्थातच सर्जा राजाची जोडी बॅटिंग करत असताना लक्षा परशाची जोडी. जबरदस्त बॅटिंग, चांगली सुरुवात. इथे डावखुरे आता फलंदाज समोरच्या दिशेला खेळतायत. 30 यार्ड मध्ये स्टॉप केलं. कुठल्याही प्रकारची धाव नाही. एक एक डॉट बॉल, एक एक इथे आपण पाहताय तर चांगला चेंडू एन्जॉय करतायत अर्थातच आग्री वॉरियर खांडस संघ. आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय एक एक मोठा फटका जसा येतोय तसा मात्र वंश 11 हा संघ इथे एन्जॉय करतोय. चांगला चेंडू, चांगला चेंडू. विपुल वरती विश्वास आहे आणि हा विश्वास त्यानं सार्थ ठरवायला सुरुवात केली. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करत असताना 2 चेंडू सुरुवातीचे दर्जेदार टाकलेत. कुठल्याही प्रकारे धाव घेऊन देत नाहीये. निश्चितच आपण पाहताय तर पहिल्या 2 बॉलवरती नियंत्रण राहिलं. कुठल्याही प्रकारे धावा मारून देत नाहीये. आकाश गायकर आणि सौरभ जाधव हे 2 फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. डावखोरे हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती सौरभ. इथे जागेवरनं फटका खेचलाय पॉइंटच्या डोक्यावरनं. फिल्डर दूरवरनं जाऊन अडवण्याचा प्रयत्न करेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर दन 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 करत फिल्डरला खेळवत खेळवत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. डीजे अल्पेश. इथे आपण पाहताय 4 धावा मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. स्कोर कार्ड वेगानं पुढे जात असलेलं पाहायला मिळतंय. सौरभ स्ट्राईक वर. 22 धावा आणि त्यानंतर 22 वरती लागलेला पहिला झटका, पहिला धक्का. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जाईल. सौरभ जाधवच्या रूपानं पहिलं पाखरू आझाद. फलंदाज बाद. आपण पाहताय तर सुरुवातीला मैदानावरती आलेत आणि तिथून झुंज देत असताना अगदी आपण पाहताय मध्यरात्रीकडे आपण वाटचाल करत आहोत. 10 वाजून गेलेत मात्र मैदानावरती आपण पाहताय दोन्ही संघाचे भरपूर पाठीराखे इथे मॅच एन्जॉय करतायत. एका बाजून 222 वंश 11
तर दुसऱ्या बाजूनं टाळ्या शिट्या आणि भोंग्यांचा आवाज करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये आगरी वॉरियर्स खांडस. दोन्ही संघाचे भरपूर चाहते प्रेक्षक राजे अगदी आपण पाहताय प्रत्येक स्टँड मध्ये गर्दी करून बसलेत. सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम, वेलकम ऑल ऑफ यू. जबरदस्त ही स्पर्धा पार पडत असताना KPL कर्जत प्रीमियर लीग पर्व 9 आणि या 9व्या पर्वाचा आपल्या सर्वांना गर्व. जबरदस्त मुकाबला, विकेट मिळाली आहे. विपुलचा हा चेंडू खोलवर टप्पा बॅटवरती व्यवस्थित पुन्हा आला नाहीये. पॉइंटचा फिल्डर ऍक्शन मध्ये चेंडूला पकडलं, गॅदर केलं, कुठल्याही प्रकारची धाव नाही. निश्चितच हा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. धावफलकावरती टोटल आपण पाहताय 22 धावा, 22 धावफलक स्थिरावलेला आहे. पहिल्या षटकात टोटल आपण पाहिलं तर आल्या होत्या एकंदरीत 18 धावा. या षटकात फक्त 4. इथे आपण पाहताय इम्प्रोवाइज केलंय. सुपला इम्प्रोवाइज करत असताना चेंडू भिरकावून दिलाय फॉलिंग स्वीपच्या माध्यमातून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. ती 26 धावा जोडल्यात. टॉपचा एक फलंदाज माघारी परतलाय. अगदी आपण पाहताय तर सौरभ जाधवच्या रूपानं पहिला झटका जरूर मिळालाय. मात्र दुसऱ्या बाजूने आकाश गायकर अजूनही मैदानात खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी कैलास बांगर मैदानात आलाय. दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान चांगलं अंडरस्टँडिंग अद्यापर्यंत पाहायला मिळालंय. 2 षटकात 26 बनल्यात. उर्वरित 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. धावा बनतील किती? धावा किती बनतील हा एक प्रश्न आहे. उर्वरित 4 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील? ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज इथे पुन्हा एकदा पंकज बदे येतोय. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा तो जरूर ठरलाय. मात्र स्वतःच्या खांद्यावरती विश्वास आहे. स्वतःवरती हा विश्वास दाखवत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. पंकजचा पहिलाच बॉल उंच उडालाय. फिल्डर चेंडूच्या खाली. डाऊन द बॉल. झेल सुटला मित्रा. कॅच सोडलाय की मॅच सोडलीस? क्रिकेटच्या मैदानावरती पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच, हे सोपं सूत्र असतं. आणि निश्चितच इथे आपण पाहताय हा झेल सुटलाय आणि 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. धावफलक 2 धावांच्या मदतीने पुढे सरकेल. टोटल जर आपण पाहिली तर एकच धावले. एकच धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलकावरती टोटल 27. फटका खेचल्यानंतर फलंदाजाला सुद्धा कदाचित वाटलं होतं की हा झेल कॅरी केला जाईल. गणेश ऐनकर, सागर ऐनकर यांच्या वतीनं पंकज बदेनं जर हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. आगरी वॉरियर खांडस या संघासाठी भरपूर पारितोषिकांची खैरात इथे आपल्याला पाहायला मिळतेय. त्यांचे भरपूर चाहते अगदी आपण पाहताय पहिल्या मॅच पासून इथं आनंद लुटतायत. क्रिकेटच्या मैदानावरती येऊन आनंद लुटण्याची ही सर्वात आपली सर्वांची आवडती जागा मित्रांनो. इथे आपण पाहताय फटका खेचलाय. शॉट फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहताय हिट झालं नाहीये. सिंगल पूर्ण केलीये. रिस्की होती मात्र रिस्क घेतल्यानंतर रिवॉर्ड मिळालाय. सिंगल धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकलं. टोटल जर आपण पाहिली तर पाहायला मिळत आहेत एकंदरीत 28 28 बनल्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. पंकज बदे. पहिलं षटक जो महागडा ठरला होता, आता चांगली गोलंदाजी करत जरूर होता, मात्र इथे आडव्या बॅटनं अगदी आपण पाहताय उचलून मारलेला फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू जंगलात, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बुरोली गावचा सुपरस्टार आकाश गायकर इथे बॅटिंग करत असताना
समीर लोंगले यांच्याकडनं आकाशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आकाश मित्रा, मॅच झाल्यानंतर आपले स्कोरर बंधू आहेत त्यांच्याकडनं आपण घेऊन जायचंय. इथे पाहायला मिळते जबरदस्त खेळी मैदानात साकार करतोय उमरोली गावचा हा स्टार खेळाडू आहे. निश्चित आपल्या नावाची छाप इथं मैदानात सोडत असताना महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला अतिशय चांगली कामगिरी उपयुक्त खेळी मैदानात पेश करण्याचं काम तो करतोय आकाश गायकर. 34 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक. पंकज 6 चेंडू अत्यंत वेगवान. आता मात्र आपण पाहताय या चेंडूवरती उत्तर नव्हतं. आता बरोबर टप्पा सापडला, सूर सापडलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा चेंडू डॉट येतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. 6 षटकांची मॅच, पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना केपीएलचं 9वं पर्व आणि 9व्या पर्वाचा दुसरा दिवस. इथे आपण पाहताय स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच सिंगल धाव मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 35 धावा, 35 ऑन बोर्ड. समाप्तीनंतर आपण पाहताय स्कोर कार्ड वरती टोटल बनल्यात एकंदरीत आपण पाहिलं तर 35 धावा. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. गणेश आयंकर आणि सागर आयंकर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी विपुलला 2000 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकं संपली आहेत. स्कोर कार्ड वरती टोटल आपण पाहताय 35 धावा. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. विपुल येतोय गोलंदाजीसाठी, ज्याच्यावरती भरपूर विश्वास आहे अर्थातच आगरी वॉरियर खांडस या टीमचा, आणि त्याच्यासाठी भरपूर सारी पारितोषिकं इथून पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक चालू होतंय 4. 3 षटकात 35 बनल्यात. धावा रोखण्याचं आव्हान असेल गोलंदाजासमोर. विपुल पहिलाच बॉल फुलटोस टाकलाय, चूक केली आणि या चुकीला माफी नाही. दे धमाका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खेळाडू मैदानावरती बॅटिंग सुद्धा सुपर्ब केली, त्याचबरोबर गोलंदाजी सुद्धा चांगली ज्यानं साकार केली आहे, तो आजच्या दिवसाचा खेळाडू स्टार ठरतोय आकाश गायकर. जबरदस्त कामगिरी. या मॅच मध्ये संपूर्ण सूत्र त्यांना हातात घेतली आहेत. त्याला माहिती आहे डू ऑर डाय, सामना जिंकणं गरजेचं आहे. अभी नहीं तो कभी नहीं. हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी बंधनकारक आहे. जान जाए पर शान ना जाए. सामना जिंकायचा आहे. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. कट केलंय, पॉइंटला फिल्डर आहे, चेंडूला स्टॉप केलं. एक सिंगल मिळेल. विपुल गोलंदाजी मार्कवरती, ज्याच्यावरती जबाबदारी धावा रोखण्याची आहे. आकाश आणि त्याला साथ देत असताना फलंदाज कैलास. स्कोर कार्ड वरती टोटल 40 बनल्यात. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. विपुल पुन्हा एकदा तयार कैलास बांगरसाठी. इथे पहा जबरदस्त फटका पॉइंटच्या डोक्यावरनं मारलाय. अगदी आपण पाहताय पुस्तकी फटका, क्लासिकल अंदाज, आणि चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. आकाश गायकर नावाचं वादळ, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय बॅटिंग करत असताना, नजाकत भरत असताना या मॅच मध्ये कैलास बांगर. चांगली बॅटिंग ते करतायत. या वादळाला शमवावं लागेल, हे वादळ थांबवावं लागेल. वेगानं धावा पुढे चालल्यात, त्या इथून रोखाव्या लागतील. विपुलचा हा चेंडू इथे पहा खोलवर टप्प्याचा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. फिल्डर आहे सीमारेषेच्या जवळ, पकडतोय. एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं धावफलकाला पुढे सरकवतील. अर्थातच 45 धावा, 45 ऑन बोर्ड. 45 धावा धावफलकावरती. दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रात्र. डे नाईट फॉर्मॅट मध्ये अतिशय दर्जेदार आयोजन. इथे कट केलंय. कव्हर स्वीपरला फिल्डर
त्या ठिकाणी तैनात आहे, पकडून फेक करतोय, एकच सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती एका धावेची मदत मिळतीये, धावफलक एक धावेच्या मदतीनं पुढे जातं. एकंदरीत पाहिलं तर टोटल पाहायला मिळेल 46-46. एक एक धावेनं डावाला आकार देत आहेत. लाईफ लाईन वापरत असताना सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतायत. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. इथे आपण पाहताय चेंडू चांगला आहे, मात्र त्याच्यावरती सुद्धा सिंगल मिळाली. एक एक धाव येणं गरजेचं आहे. बॉडी लाईन, अंपायर डिसिजन, लेग बाईचा इशारा, सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती एक धावेची मदत आपल्याला पाहायला मिळतीये. धावफलक जर आपण पाहिलं तर टोटल 4 षटकांच्या सांगतेनंतर बनलंय 47 धावा. 47 ऑन बोर्ड. दमदार हे क्रीडांगण लक्ष्मीबाई मैदान वरई आणि वरईच्या या ऐतिहासिक मैदानावरती झांजे ब्रदर्स, प्रशांतदादा झांजे, नितीनदादा झांजे आणि जय हनुमान वरईकरांचं हे दर्जेदार आयोजन, कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं ही स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. आधारस्तंभ प्रसाददादा थोरवे आणि सर्वांचे आपले लाडके आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या कृपा आशीर्वादानं ही स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. या स्पर्धेला आपण प्रेक्षक राजांनी प्रचंड प्रेम केलं आणि निश्चितच ही स्पर्धा आज यशाच्या उच्च शिखरावरती जात असताना पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 4 संपलंय. टोटल जर आपण पाहिलं तर धावा बनल्यात एकंदरीत 47. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये धावा किती बनतील हे आपल्याला पाहायचंय. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा पार पडतीये आणि या अतिशय मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये प्रशांतदादा झांजे, नितीनदादा झांजे आणि संपूर्ण कर्जतकरांनी सेवा करण्याची संधी दिली. आपलं सर्वांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. शेवटच्या 2 षटकांचा खेळ इथून शिल्लक आहे आणि उर्वरित 2 षटकांसाठी आपण सर्वजण जोडले गेलो आहोत. निश्चितच चर्चा होत राहील. स्पर्धा पुनश्च एकदा नव्या इथे आपण पाहताय एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला फटका सीमारेषेवरनं फिल्डर आलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा कंप्लीट करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेसाठी आलेत आणि तिसरी धाव मात्र घेत असताना इथे विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. फलंदाज बाद. अजूनही तो नॉट आउट खेळतो. इथे फटका फसलाय. सीमा रेषेवरती फिल्डर तैनात. सुंदर झेल. फलंदाज माघारी परतेल. आकाशचा एक चांगला कॅमिओ आणि तो बाद. आपल्या सर्वांच्या आवडीचा खेळ क्रिकेट म्हटलं म्हणजे तुम्ही आम्ही सर्वांनी अगदी जीवापाड प्रेम केलेला हा खेळ. या क्रिकेटनं तुम्हा आम्हा सर्वांना एक वेगळी ओळख दिली. या क्रिकेटनं तुम्हा आम्हा सर्वांना प्रेम दिलं, नवीन नवीन मित्र दिले आणि निश्चितच याच क्रिकेटनं दूरवरचा प्रवास करून आम्हाला सुद्धा या वरईच्या मैदानावरती आणलं. प्रशांतदादा झांजे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं, नितीनदादा झांजे आणि मित्र परिवाराचं आम्ही मनापासून अगदी हृदयाच्या अंतकरणापासून ऋणी राहू. निश्चितच तुम्ही आमच्या प्रेमात आणि आम्ही तुमच्या प्रेमात सदैव राहूयात. तू लाख हिफाजत कर दे, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. एकमेकांच्या प्रेमात आपण सातत्यानं राहूयात आणि निश्चितच पुनश्च एकदा आपल्या केपीएलच्या येणाऱ्या अजून 100 परवाना आमच्या समालोचन पॅनलकडनं आम्ही भरपूर साऱ्या शुभेच्छा देत आहोत. इथे आपण पाहताय फटका कट केलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जात असताना जवळ अडवलाय. चांगल्या पद्धतीनं स्टॉप केलं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोर कार्डला जोडल्या जातील.
ओव्हर नंबर 5 मध्ये आपण आहोत. 6 षटकांची मॅच. प्रेक्षक राजा तुडुंब गर्दी करून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद लुटतोय. थंडी आपण पाहताय तर प्रचंड या मैदानावरती असते. मात्र दुपारच्या उन्हाची पर्वा न करता, रात्रीच्या थंडीची पर्वा न करता हे सर्व प्रेक्षक या ठिकाणी क्रिकेटचा आनंद लुटतायत. या सर्व दर्दी प्रेक्षकांचा आपण मनापासून स्वागत करूयात, कौतुक करूयात. 51 धावा धावफलकावर 51 बनल्यात. आपण पाहताय 5वं षटक मार्गस्थ आहे आणि इथून पुढचं एक षटक या ठिकाणी शिल्लक आहे. या षटकातील अजून 2 बॉल, एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राइक वरती बॅट्समन तयार. केदार भगत कट केलंय, फिल्डर होता मात्र त्याला बीट करत दन 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 करत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. स्कोर कार्डला जोडला जाईल आणि निश्चितच या 4 धावांच्या मदतीनं धावफलक टोटल जर आपण पाहू शकताय 55 धावा. 55. षटकातला शेवटचा बॉल शिल्लक. 5व्या षटकात आपण आहोत. उत्कृष्ट बॅटिंग करत असताना केदार बॅट फिरवली. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. 11.00 ची सरासरी. 5 षटकं संपली. धावफलकावर 55. खेळ शिल्लक आहे. सामना तुम्ही एन्जॉय करताय. डू ऑर डाय मॅच. सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी बनली आहे. शेवटची मॅच अगदी प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी असेल या बाबतीत शंका नाहीये. आगरी वॉरियर्स खांडस हार न मानणारा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने 222 वंश 11 वासरे खोंडा परिसर उत्तमजी देशमुख साहेबांचा तो सुद्धा हार न मानणारा संघ आहे. दोन्ही संघ मातब्बर. धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 55 बनल्यात. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर तयार शेवटच्या अंतिम षटकासाठी. लास्ट ओव्हर पहिलाच बॉल फुलर लेंथ. आडव्या बॅटनं खेळलेला फटका सीमारेषेच्या जवळ. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच नसेल. एक धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं ते 56 वरती. अब तक 56. गोलंदाज किरण करडे आलाय शेवटच्या अंतिम षटकासाठी. अंतरड गावचा हा खेळाडू आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट. बॅट्समन तयार होतोय. स्ट्राइक एंड वरती केदार भगत, दुसऱ्या बाजूनं अजय शिर्के. 2 मातब्बर खेळाडू, जुने जाणते अनुभवी. जागेवरनं टोलवलाय. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. वरही गावामध्ये चेंडू लुप्त केलाय. बॅट्समन केदार भगतचा तडाखा. षटकार. पाडत असताना बाहुबली फलंदाज मैदानात बॅटिंग करतोय. केदार भगत ज्याच्या बॅटमधनं हा षटकार, हा सिक्सर. स्कोर कार्ड 62. खोलवर टप्पा. पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे. सिंगल कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये कॉर्डिनेशन चांगलं आहे. मध्ये फिल्डर आला. योग्य की अयोग्य हा प्रश्न विचारला जाईल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. स्कोर कार्डला जोडल्या जातील. निश्चितच दोन्ही संघांची फॅन फॉलोविंग तुम्हाला भरपूर पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचे फॅन्स, त्याचबरोबर संघाचे फॅन्स, त्याचबरोबर संघ मालकांचे फॅन्स आणि निश्चितच क्रिकेटवरती प्रेम करणारे दर्दी चाहते. गणेश ऐनकर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 2000 रुपयाचं पारितोषिक. शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. निश्चितच शेवटचं षटक मार्गस्थ असताना या षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा किरण करडे गोलंदाजीसाठी तयार. समोर आपण पाहताय बाहुबली फलंदाज
केदार भगत, ज्यानं अद्यापर्यंत एक षटकार, एक चौकार आणि एक चांगली इनिंग इथे साकारली आहे, फिनिशरची भूमिका अदा करतोय. इथे मारण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती मिडल जरूर झाला नाहीये, सिंगल पूर्ण केली जाईल. एक धाव पूर्ण करतायत. निश्चितच एका धावेची मदत धावफलकाला, स्कोअर कार्ड पुढे सरकतं आणि निश्चितच धावफलक जर आपण पाहिलं तर टोटल 65 या आकड्यावरती 65. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. 65 धावा धावफलकावरती. या षटकातील अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. इथे हा मिस टायमिंग, झेलची संधी आहे, चांगलं जज केलंय, वेल जज कॅच आणि फलंदाज माघारी परतत असताना झटका लागलाय. विकेट डाऊन. आयुष्यातलं सर्व दुःख विसरा मित्रांनो. निश्चितच तुम्ही किती दुःखात असू द्या, तुम्ही किती अडचणीत असू द्या, क्रिकेटच्या मैदानावरती या, आनंद लुटा. निश्चितच आयुष्यात आनंदी व्हाल. घरी तुमचं बायकोशी भांडण झालं असेल, तिथं भांडत बसण्यापेक्षा मैदानात या, आनंद लुटा. एखाद्या व्यवसाय धंद्यामध्ये फार अडचणीत असाल, प्रॉब्लेममध्ये असाल, सगळे प्रॉब्लेम विसरा, मैदानावरती या, क्रिकेटचा आनंद लुटा. निश्चितच एखाद्या तरुण मित्राचा आमच्या जर ब्रेकअप झाला असेल, सगळं दुःख विसरा, तिथे रडत बसण्यापेक्षा मैदानावरती या, क्रिकेटचा आनंद लुटा. हा आनंद लुटण्याचा सोहळा आहे आणि त्यातल्या त्यात KPL कर्जत प्रीमियर लीग हा भव्य दिव्य सोहळा इथं पार पडतोय. शेवटचा अंतिम चेंडू मार्गस्थ होतोय आणि निश्चितच हा क्रिकेटचा सोहळा इथे आपण रंगारूपाला आलेला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती नाट्यमय घडामोड, चेंडू चांगला टाकलाय, मात्र विकेट किपरला बीट करत असताना सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. शेवट गोड झालाय. धावा मिळताय 4 आणि 6 षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय मित्रांनो. आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 69 बनल्यात आणि या गुलाबी थंडीमध्ये 70 धावांचं टार्गेट असेल. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल. आगरी वॉरियर्स खांडस बनवल्या जातील का 70 धावा, की या ठिकाणी डिपेंड केल्या जातील 222 11 वासरे खोंडा या संघाच्या बाजूनं. निश्चितच दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. पुनश्च एकदा नितीनदादा झांजे, प्रशांतदादा झांजे आणि त्यांच्या मित्र परिवाराचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि KPLला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय. सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल, समालोचन कक्षामध्ये परिवर्तन आपण करतो आहोत. अर्थातच चौकवरनं खालापूर आणि रायगडाचा दमदार आवाज आपल्यासोबत जोडला गेलाय, ज्यांनी आम्हाला आज दिवसभर साथ दिली. आमचे समालोचक मित्र, आमचे जीवाभावाचे अजिंक्यजी, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि पुढची सूत्र आपल्या हातामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करतोय KPL मध्ये. कर्जत प्रीमियर लीग पर्व 9 आणि या ठिकाणी पाहतोय आजचा दुसरा दिवस रात्र या स्पर्धेचा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि त्याकरता जे आम्हाला समालोचक लाभले होते, अगदी विविध रंग त्यांनी या क्रिकेटमध्ये भरले आणि समालोचन करत असताना प्रत्येक प्रेक्षकाला ज्यांनी मंत्रमुग्ध केलं. शहापूरचा गोड आवाज सोमनाथजी खाडे सर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, शिल्पकार, प्रणेते प्रशांतदादा झांजे यांच्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करीत आहोत. खूप चांगला उल्लेख केला सोमनाथजी खाडे सर यांनी की या संपूर्ण विभागाचं प्रेम सातत्यपूर्वक राहत असतं. आमचं देखील प्रेम त्यांच्यावरती प्रचंड आहे आणि त्याकरता वारंवार जे मित्र म्हणेन आपुलकीचे बोल असतात ना, ते सातत्यपूर्वक हृदयावरती एक वेगळं स्थान निर्माण करत असतात. आणि तेच सोमनाथजी खाडे सर, आपला वेलात वेल, बहुमूल्य वेल तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. अगदी बिजी शेड्यूलमधून देखील ते या स्पर्धेला दरवर्षी आवर्जून भेट देत असतात आणि KPL करांकडून, अगदी संपूर्ण कर्जत वासियांकडून आपले मनपूर्वक आभार
आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. मॅचला या ठिकाणी होईल सुरुवात. आपण पाहतोय या ठिकाणी अग्री वॉरियर्स खांडस टीमला आता गरज आहे. 36 बॉलमध्ये 70 धावसंख्येचा पाठलाग त्यांना या ठिकाणी करायचं आहे. 111 222 111 वासरेकोंडा परिसर टीमला 70 धावा वाचवायचे 36 बॉलमध्ये. गोलंदाजी चांगली झाली तर धाबा जरूर वाचतील, परंतु पहिल्या मॅचमध्ये जो बरसला होता ना फलंदाज याच खांडस टीमचा, जर तशी बॅटिंग राहिली पहिल्या मॅचमध्ये ज्या धाबा जमवल्या होत्या त्या धाबाचा शोध जर घेतला तर नक्कीच या मॅचमध्ये एक वेगळं ट्विस्ट पाहायला मिळेल. रोशन आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज. अगदी हे ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पंकज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 9 क्षेत्ररक्षक बांधले जातात. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधाबाहेर सीमारेषेला अगदी चिटकून उभे केले जातात आणि हे सर्कलचं पावंदे असणारे हे षटक P1च्या पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलंय. गोलंदाज आकाश गायकर ज्यानं पहिल्याच षटकामध्ये तब्बल 17 धाबा कुठून काढल्या होत्या आणि तोच गोलंदाज म्हणजे ऑलराऊंडर कामगिरी करणारा हा गोलंदाज, त्याच्यावरती कडा प्रहार. फॉलोइंग स्वीपचा हा फटका, बॉल जाईल लॉंग 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 वे सीमारेषा पलीकडे, सिक्सर. जात आणि त्याच संघर्षाला सुरुवात केली. दमदार सुरुवात. फलंदाज रोशन आडाविया खऱ्या अर्थानं फलंदाजानं पहिलाच आपण पाहिला स्लॉक स्वीपचा फटका, बॉलला ढकललं डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी दर्जेदार षटकार. आणि तदनंतर आपण पाहतो त्या 6 धाबेच्या मदतीनं स्वतःचंही संघाचं खातं त्याने या ठिकाणी ओपन केलंय. आपलातून फटकेबाजी होईल. फलंदाज रोशननं पहिल्या मॅचमध्ये 50 लगावली होती आणि तोच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती त्याने आक्रमणाला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, अगदी बॅटला चाटून बॉल चाललाय तडम्यान सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, तदनंतर आला चौकार आणि षटकार आणि चौकाराच्या मदतीनं 10 धावा 10 फलकावरती 2 बॉलवरती कमालीची बॅटिंग केली आहे. स्लोअर केलं, पिक केलं जात आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. बॉल पुन्हा एकदा जाईल वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी या मैदानाला गुदगुल्या करत बाउंड्री लाईन सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट पाहायला मिळतंय. सुरुवात दमदार केली आहे. पहिल्या सरसेनापतीवरती आक्रमण म्हणजे अर्धी सेना गारत तुम्ही करू शकता आणि तशीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय रोशन हा फलंदाज. पहिल्या 3 बॉलवरती अक्षरशः तो बरसलाय, तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर लगातारचे आलेले 2 चौकार आणि एकूणच हा फलक जाऊन पोहोचेल ते 14 या अंकावरती. बॉल तयार. स्लोअर केला, चेंज ऑफ पेस होतं, गती परिवर्तन, फिंगर रोल केले आणि तदनंतर आपण पाहतोय सिंगलला प्राधान्य दिलं. सिंगलच्या मदतीनं
धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 15 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धाबा कुठून काढल्या होत्या फलंदाज आकाशनं पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या सत्रामध्ये. परंतु यावेळेस उत्तरास प्रतिउत्तर 4 बॉलमध्ये 15 धाबा कुठल्यात. फलंदाज रोशननं टीट फॉर टॅट, हिट का जवाब पत्थर से. मॅच चांगली होईल, मॅच चांगली होईल. शेवटपर्यंत ही मॅच रंगेल. विविध रंग उजलवणारा हा क्रिकेटचा खेळ आपण सातत्यपूर्वक पाहिलाय आणि इथून पुढे चांगली गोलंदाजी करेल का आकाश. यावेळेस फटका फसला होता 38 सर्कलच्या आतमध्ये. त्या ठिकाणी लॉंग ऑफवरती आपण पाहतोय, त्या ठिकाणी मिड ऑफवरती चांगलं क्षेत्ररक्षण आणि जरूर आपण पाहतोय कव्हरवरून बरंचसं अंतर कापत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला आणि एकेरी धावेला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. मिड ऑफवरती चेंडूला अडवलं, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती. आकाश गायकर यांनी जर विकेट प्राप्त केली तर समीर लोंगळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज त्याला देण्यात येईल. या अगोदर षटकाराला कॅश प्राईज जरा आलं होतं. आकाश यांच्या ज्यांनी षटकार लागला होता डीप मिडविकेटच्या दिशेनं आपलातून फटका होता आणि त्याला दाद दिली. खऱ्या अर्थानं 500 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी आमच्याकडे त्यांनी जमा केलं. आमचे स्कोरर मित्र त्यांच्याकडे ते कॅश प्राईज आम्ही जमा केलंय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धाव आहेत. बिनबाद 16 ही स्थिती आहे या मॅचमध्ये कांडस टीमची. अग्री वॉरियर्स कांडस संघ 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमवत असताना आपण या संघाला पाहतोय. सलामीची जोडी रोशन आणि त्याच्या सोबतीला पंकज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जशी दाखल झाली. हेवन दर्जाची बॅटिंग, कम्युनिकेशन देखील, संवाद देखील चांगला आहे दोन खेळाडूंमध्ये. तालमेल चांगला आहे आणि त्या कारणास्तली धावा जमवण्यामध्ये ते सक्षम ठरत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. बिनबाद 16 धावा धावफलकावरती अग्री वॉरियर्स कांडस टीमच्या. तब्बल सुमारे आपण पाहिलं तर 4 वाजता या स्पर्धेला जरूर सुरुवात झाली. KPLला कर्जत प्रीमियर लीगला जशी सुरुवात झाली ना तेव्हापासून जोपर्यंत कांडस टीमची मॅच होती ना आत्तापर्यंत भोपू वाजवत आहेत. ते भोपू जे वाजवत आहेत ना, जे भोंगे वाजवत आहेत त्यांना पुन्हा एकदा सल्यूट. संघाला अगदी ते सपोर्ट करण्यासाठी आलेत. तीन चौकारासाठी पंकज बदे या खेळाडूला 500 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. चंद्रशेखर चंचे यांच्याकडून खऱ्या अर्थाने कॅश प्राईज या खेळाडूला देण्यात येईल. डावकुराताचा फलंदाज पंकज बदे आपण ऑन स्ट्राईक वरती पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अजय शिर्के. पहिलाच बॉल सट्टिक लाईनानं लेंथ न पडला. ऑफस्टिकला धरून अगदी या चेंडूची फेकी केली. वाईट लाईनच्या आतून चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेणारा होता. डॉट बॉल येईल. बीट करत चाललाय फलंदाज पंकजला. पहिला चेंडू पंकज डॉट बॉल खेळतोय. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. अजय शिर्के एक ॲग्रेसिव्ह प्लेअर आहे. त्याच्यामध्ये गुणवत्ता, चिकाटी, जिद्द भरलेला आणि गुणवत्ता टासून भरलेला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्याला पाहतोय. परंतु आता अनुभव त्याचा कामी येईल का या मॅचमध्ये हे पाहणं गरजेचं आहे. लो फुलटॉस क्षेत्ररक्षक आहेत. महत्वाची विकेट. फलंदाज पंकज बदे या चेंडूवरती संघाचा कॅप्टन या चेंडूवरती होतोय. झेलबाद. जर ही मॅच त्यांनी जिंकवली तर राजेश भोईर यांच्याकडून 1100 रुपयाचं कॅश प्राईज 1111 रुपये त्याला देऊन सन्मानित करण्यात येईल. परंतु रोशन तशी बॅटिंग करेल का? परंतु आता प्रयत्नांची परिकष्टा या ठिकाणी करतोय गोलंदाज अजय शिर्के मैदानाच्या आतमध्ये. असं उल्लेख केलं जातं 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब, 3.5 अक्षरांची किस्मत. जर मैदानाच्या बाहेर सोडली आणि मैदानाच्या आतमध्ये 4 अक्षरांची मेहनत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जर केली ना तर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि ते प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अजय शिर्के करतोय. पहिल्या चेंडूवरती त्याने डॉट बॉल टाकला, त्यानंतर विकेट प्राप्त केली. आता
विपुल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विपुल ऑन स्ट्राईक. हाईट घेतली होती, हाईट पाक जास्त होता, परंतु तिथून अगदी चेंडूला दिशा दिली. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. बघा तिथून पंचांनी दंडित देखील केलं. 1 बाउंडचा इशारा त्या ठिकाणी पंचांनी केलाय. हाईट पॅक जास्त होता, चेंडूला जरूर मारलं फलंदाज विपुलनं. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीनं एकूणच जा फलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. दूरवरून केसलाय वॅकंट एरियामध्ये. रिकामी जागा त्या ठिकाणी आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. टक्कर ना हो, आणि टक्कर देणारी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहतोय. बॉल तयार. एज लागली. पंचांनी बोट आकाशाकडे. महत्वाची विकेट. फलंदाज विपुल या चेंडूवरती होईल बाद. केली है. मायूस मत हो बंदे, ये तेरा वजूद नहीं, तू ओ कर सकता है जो किसी ने सोचा तक नहीं. आणि गोलंदाजी काय अप्रतिम करतोय अजय शिर्के मैदानाच्या आतमध्ये. अचूकता त्याला साधली आहे आणि तदनंतर आपण पाहतोय अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती असताना त्याचं नियंत्रण चांगल्या रीतीने राहिलंय. महत्वाची विकेट. विपुल हा फलंदाज बाद झाला. आता इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकावरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आल्या चांगला स्ट्रोक. अगदी पॉइंट आणि गल्लीच्या मधोमध बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या ठिकाणी आमचे डीजे वाजवत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध त्यांनी देखील केलंय. अगदी आपण पाहतोय की आमचा आवाज क्लॅरिटी आणि क्वालिटीनं त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. त्यांचं देखील आभार आम्ही या KPLच्या वतीनं, आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं त्यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. षटक क्रमांक 3ला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती आला या ठिकाणी गोलंदाज आकाश गायकर. वैयक्तिक स्पेल मधील आपण पाहतोय हे दुसरं षटक त्याच्या वाटेला आलंय. बॉल तयार. यावेळेस टॅपिंग क्रिकेट. एक धाव त्या ठिकाणी वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवलंय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय की सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकाच्या अंती आपण पाहिलं 26 धावा धावफलकावरती होत्या. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. पहिला फलंदाज पंकज बदे बाद झाला आणि तदनंतर आपण पाहतोय विपुलला तिथून मैदान सोडावं लागलं. आणि आता नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑन स्ट्राईक वरती खेळत असताना आपण त्याला पाहतोय. दूरवरून या पटक्याला खेचायचं होतं. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर
करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि हे असणं फार इम्पॉर्टंट असतं. जरूर आपण पाहिलं की पदतलीत बदल, पायांमधील असणारी हालचाल, तो तुम्ही या चेंडूपर्यंत पोहोचू शकता, परंतु ती हालचालच झाली नाही. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू मारणं थोडं कठीण झालं. फलंदाज योगेशला डॉट बॉल येतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश तयार आहे. आकाशाला गवसणी घालणारी गोलंदाजी आकाश गायकर करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती जरूर सिंगल आली, परंतु लगातारचे 2 चेंडू बॅक टू बॅक त्यानं डॉट बॉल टाकलेत. मॅच मध्ये मजा आहे. ही मॅच शेवटपर्यंत अटीतटीची पाहायला मिळेल. बॉल तयार. पुन्हा एकदा शरीराचा वेध, लगातारचा हा तिसरा चेंडू डॉट बॉल टाकलाय गोलंदाज आकाशनं. 10 पलक स्थिरावेल ते 27 या धावसंख्येवरती. 70 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचंय. अशा परिस्थितीमध्ये 27 या धावसंख्येवरती 10 पलक स्थिरावेल. विजयासाठी अजूनही 43 धावसंख्येची गरज आहे. 43 धावसंख्येची गरज, 70 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. 20 चेंडू आता शेवटचे शिल्लक, 43 धावसंख्येची गरज. आगरी वॉरियर्स कांडस टीमला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर आक्रमणाशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही आणि पर्याय निवडला. ठोकतोय डीप मिड विकेट, सीमारेषा पलीकडे. फलंदाज योगेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार. थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी पाहतोय आकाशनं 3 चेंडू डॉट बॉल टाकले फलंदाज योगेशच्या अगेन्स्ट. परंतु योगेशनं सांगितलं अहंकाराची उडी कायमस्वरूपी नसते, कारण एक वेळ आली की त्याचा टप्पा येतो आणि टप्प्यात आला की मी कार्यक्रम करतो. चांगला फटका, अलोंग दी कार्पेटचा फटका या ठिकाणी ऑन साइट मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीने चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधील तालमेल, यस नो वेट या 3 शब्दांना ते स्थान देत आलेत आणि त्या कारणासाठी विकेट देखील त्यांनी जपलेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालं. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. अर्धी लढाई इथून संपलेली आहे, अर्धी लढाई अजून बाकी आहे. कोण जिंकेल या मॅच मध्ये? वंश 11 वासरेकोंडा परिसर की त्यांच्या विरोधात आगरी वॉरियर्स कांडस संघ. दोन्ही संघांमधून चालू असणारं हे बॅटल, हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. एकाच कॅलिबरचे ना एकाच दर्जेचे हे दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट झुंज देत असताना चांगली कामगिरी आता कोणत्या एक संघाला करावी लागेल. कारण की क्रिकेटमध्ये असं सातत्यपूर्वक आपण पाहिलंय, एकाला विजय एकाला पराजय, कोणीतरी जिंकतो कोणीतरी हरावं लागतं आणि कधी कधी एखाद्या संघाला विजय तर एखाद्या संघाला पराभवाचा सावट देखील आहे. परंतु कोणत्या संघाकडे पराभव असेल, कोणत्या संघाकडे विजय असेल, त्यासाठी प्रयत्नांची परिकष्टा, तुमचं यश, जर यशाचं गमक तुम्हाला गाठायचं असेल तर तुम्हाला सामर्थ्यवान बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. स्वतःला खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर बनवावं लागेल आणि इथून पुढे अस्वस्थ वाणी बॅटिंग जर केली, गोलंदाजाला अस्वस्थ वाणी जर बॅटिंग केली तर मॅच मध्ये आपण पाहतोय की हालचाल करण्यासाठी गोलंदाज हात बांधून ठेवतील, आक्रमण करू देणार नाही. परंतु त्या विपरीत कॉन्फिडन्सचे फटके, आत्मविश्वास भरी बॅटिंग जर झाली तर या धावसंख्येचं पाठलाग होणं सोपं होईल. शेवटचे 18 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 35 धावा या ठिकाणी उभारल्यात. येणारे शेवटचे निर्णायकारक 18 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज. हेच गवगवीत यश मिळवलंय खऱ्या अर्थाने या दोन्ही बंधूंनी. प्रशांत झांजे आणि त्यांच्या सोबतीला नितीन झांजे आणि मित्र परिवार. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. महत्वाची विकेट फलंदाज रोशन आडाव या चेंडूवरती होईल. बाद.
विकेट या ठिकाणी गमावले जात आहेत. फलंदाज योगेश देखील बाद झाला. तदनंतर आपण पाहिलं आता नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हॅट्रिक साध्य केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल अजय शिर्केला. फटका दमदार परंतु बॉल जाईल 1 टप्प्या अखेर सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय केपीएल मधील आज दर्जेदार चौकार. आणि पुन्हा एकदा एज लागत बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवायचं जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजतो. आणि या पहिल्या आघाडीच्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्याच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये बरसलाय फलंदाज. लगातारचे आलेले 2 चौकार आणि तदनंतर बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पलीकडे. 1 टप्प्या अखेर लगातारचा आलेला हा 3रा चौकार. प्रीमियर लीग बोला तयार. दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येतोय आणि एक्स्ट्राची धाव. आता दडपण असेल. पहिल्या 2 चेंडूवरती फ्रेश माइंडनं गोलंदाजी केली. अगदी शांत माइंडनं डोक्यावरती बर्फ ठेवत अगदी योग्य तो निर्णय घेतले. परंतु आता आपण सध्याच्या घडीला पाहतोय लगातारचे आलेले 3 चौकार प्रेशर क्रिएट करतील. 10 फलकावरती धावा आहेत ते एकूणच 48. बीजासाठी अजूनही गरज आहे. 22 धावसंख्येची. पटका यावेळेस दमदार ठोकलाय. बॉल जाईल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बिग 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 हिट षटकार.
चला या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय विशाल सालुंकेचा सन्मान, यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते प्रशांत दादा झांजे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान या ठिकाणी करावं. चंद्रशेखर चंचे सांगतायत की इथून पुढे जर अजून एक षटकार आला फलंदाज योगेशच्या बॅटमधून तर 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. जरूर पारितोषिकं लावली जात आहेत. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि विजयासाठी गरज आहे 16 धावसंख्येची. धावसंख्येची विजयासाठी गरज. 12 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. बरंच काही चित्र बिघडवलं मागच्या मॅच मध्ये, बरंच काही घडलं असतं परंतु त्याच्या विपरीत झालं. यासाठी आपण उल्लेख करतो क्रिकेट असा खेळ ज्यामध्ये ज्या खेळामध्ये पलमे राजा तो पलमे भिकारी बना देत आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण स्टेट डाऊन दी ग्राउंडचा येतोय हा लाजवाब अविस्मरणीय षटकार. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. शेवटच्या आता 11 बॉल 10 धावसंख्येची गरज. आगरी वॉरियर्स कांडस संघ ही मॅच जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वाह क्या बात आहे. आणि या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल वासरे कोंडा परिसराला तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या वासरे कोंडा परिसरासाठी. 11 बॉल 10 धावसंख्येची गरज आणि हा दर्जेदार षटकार. फलंदाज उमाजीने मारलेले हे लगातारचे 2 षटकार आणि चंद्रशेखर चंचे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. कॅश प्राइज आणि ते पारितोषिक ते या ठिकाणी जमा करतायत. आम्ही सांगितलं ते पारितोषिक तुमच्याच पवित्र शुभ हस्ते द्या. 10 बॉल आणि आता 4 धावसंख्येची गरज. स्लोअर डिलिव्हरी केलं होतं. चेंज ऑफ पेस गती काढून घेतली होती. फलंदाज उमाजीला या चेंडूला मारणं थोडंसं कठीण झालं. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि 4 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल मध्ये आता 4 धावसंख्येची गरज. प्रेक्षकांची मन अगदी जिंकणारा हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. आजच्या सर्व लढती आहेत ना अटीतटीच्या आपण पाहिल्यात. डायरेक्ट हिट महत्वाची विकेट. फलंदाज योगेश अगदी मोक्याच्या क्षणाला होतोय धावचीत स्वरूपात बाद. खऱ्या अर्थानं जे हनुमान क्रिकेट संघ वरई
झांजे ब्रदर्स आयोजित आपण कर्जत प्रीमियर लीग 2026चं हे दिमागदार देखणं आयोजन 4 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 8 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. कर्जत प्रीमियर लीग पर्व 9 आणि त्यातच आपण पाहतोय की खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन. अगदी दोन्ही बंधू प्रशांतदादा झांजे असतील, नितीनदादा झांजे असतील, यांनी बरीचशी मेहनत, प्रचंड मेहनत, तन मन धन अशी सर्वतोपरी मदत या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून लाभली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी संधी दिली. अगदी या दुसऱ्या दिवसामध्ये दिवस रात्रमध्ये त्यांचे आभार आणि संपूर्ण कर्जत टेनिस बॉल क्रिकेटच्या मित्रांनो संपूर्ण कमिटीचं देखील आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. देवा भोईर सातत्यपूर्वक दरवर्षी आम्हाला या कर्जत प्रीमियर लीगसाठी आमंत्रित करत असतात. त्यांचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. सर्वांचे मनपूर्वक आभार. कर्जतवासियांचं प्रेम सातत्यपूर्वक आमच्यावरती असंच राहिलं पाहिजे आणि दरवर्षी कोणत्या एक स्पर्धा असतील त्या स्पर्धेला आवर्जून ते आम्हाला समालोचन करण्यासाठी बोलवत असतात. त्या सर्व कर्जतवासियांचे आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. डॉट बॉल या ठिकाणी येईल. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि 3 धावसंख्येची गरज आहे. बघा थोडासा क्रॅम्प आला असेल, थंडीचा प्रभाव जास्त आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय ना, आम्ही या अगोदर सुरुवात ज्यावेळी केली त्याच वेळी उल्लेख केलं का निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे वरई गाव आहे आणि वरई गावाचं आपण पाहतोय लक्ष्मी मैदान, झांजे वरई नेरळचं हे ऐतिहासिक मैदान आपण या ठिकाणी पाहतोय आणि खऱ्या अर्थानं ना खेळाडूंसाठी पोषक असं वातावरण जेव्हा आम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालो त्यावेळी आपण पाहिलं की पोषक असं वातावरण या ठिकाणी खेळाडूंसाठी निर्माण झालं होतं आणि चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु सध्या ड्यू फॅक्ट वाढलाय आणि त्या कारणासाठी थोडासा ओलावा, थोडीशी नमी विकेटवरती आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला जाणवते आणि पूर्ण मित्रमंडळी या मैदानावरती जाणवते. त्या कारणास्तव हलकासा चेंडू ओळा होतोय, चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं कठीण होतंय. अशा परिस्थितीमध्ये धावा जमवणं कठीण असताना देखील स्वतःला सिद्ध केलं फलंदाज योगेश या फलंदाजाने, त्याच्या सोबतीला उमाजी या फलंदाजानं काय आक्रमकता दाखवली. 2-3 सिक्स त्यांच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिले आणि आज सामना अगदी खुला केला. आगरी वॉरियर्स खांडस या टीमसाठी 6 बॉल आणि आता विजयासाठी गरज आहे ती 3 या धावसंख्येची. चला 6 बॉल 3 धावसंख्येची गरज. प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजे यांच्यासाठी अगदी आम्ही 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करतोय. विचार तू दादा, आकार तू, आमचं स्वप्न करी साकार तू, मैदानाचा तू स्तंभ आणि आम्हा सर्वांचा आधार तू, विचारानं सुंदर तू, कर्तृत्वानं पुरंदर तू, आम्ही जर का देवारा तर आमचं मंदिर तू, निर्णयाने खंबीर तू, आम्हास भेटणारा धीर तू, आम्ही जर मिठाई असेल तर गोड अशी खीर तू, मायेचा सागर तू, संस्काराचं घर तू, काळजी असे आमची नेहमी, आमच्यासाठी तत्पर तू, आमच्यासाठी तत्पर तू. आणि या दोन्ही बंधूंसाठी ही जी कविता आम्ही बनवली आहे ना ती खास करून प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजे या दोन्ही बंधूंसाठी ही कविता आम्ही बनवली आहे. आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आपले आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. 6 बॉल 3 धावसंख्येची गरज. इथून देखील मॅच बनेल, इथून देखील मॅच बनेल. 5 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. या अगोदरच आम्ही उल्लेख केला होता की 6 मध्ये 1 वाचू जाऊ शकते तर 6 मध्ये 3 का वाचल्या जाऊ शकत नाही. अजय पाटील बेलवलीचा जो गोलंदाज आहे त्यानं रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 बॉलमध्ये 1 धाव वाचवली होती आणि प्रतिस्पर्धी संघाला टाय मध्ये पोहोचवलं होतं. या मॅच मध्ये देखील ती मॅच टाय झाली होती. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय येणारे शेवटचे 5 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. एकदा ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. पुन्हा एकदा परंतु पंचांचा इशारा कोणताही येतोय की नाही, परंतु डीआरएसचा वापर बॅटिंग टीमने घेतलाय. रेफर केलं जाईल आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करण्यासाठी या प्लीज.
क्रिटिकल क्रुशल मुवमेंट आहे, त्याकरता तिसरे पंच आपण या ठिकाणी यावं. अगदी शेवटच्या मोडवरती हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. कर्जत प्रीमियर लीगचा हा खरा थरार संपूर्ण आज दिवस रात्रीमध्ये आम्ही अनुभवला. जे खऱ्या अर्थाने मेहनत घेतली आहे ना आदरणीय प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजे A1 ब्रदर्स यांनी घेतलेली ही मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहतोय आणि त्यांच्या सगळ्या मेहनतीला यश, अगदी घवघवीत यश. हा फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे 4 बॉल आणि आता 3 धावसंख्येची गरज. सामना जर बरोबरी सुटला प्रशांतदादा झांजे तर सुपर ओव्हर असेल आणि पहिली सुपर ओव्हर आपल्याला या आजच्या रात्रीमधील दिवस रात्रीमधील पाहायला मिळेल का? बॉल तयार. पुन्हा एकदा नशिबाची साथ आणि एक धाव या चेंडूवरती मिळतीये. शेवटचे 3 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 2 धावसंख्येची. सामना जर बरोबरीत सुटला तर खऱ्या अर्थानं सुपर ओव्हर असेल. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. 3 चेंडू 2 धावसंख्येची गरज. या ठिकाणी आग्री वॉरियर्स कांडस की 222 वंश 11 वासरे कोंडा परिसर. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात आणि त्यांचं मनोरंजन देखील या मॅच मध्ये झालंय. आणि मायबाप प्रेक्षक जर स्पर्धेला नसतील ना तर त्या स्पर्धेला मजा नाही. 3 बॉल 2 धावसंख्येची गरज. ऑट अ मॅच मध्ये ट्विस्ट. एखादा चेंडू निर्धाव आला इथून तर मॅच मध्ये मजा येईल. परंतु ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज उमाजी ज्यानं एकतर्फी ही खिंड लढवली आहे. एकतर्फी या मॅच मध्ये 100% योगदान त्यानं दिलंय आणि तोच ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. या मॅचचा खऱ्या अर्थानं सर सेनापती येतो. शेवटचे 3 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर असेल. चला थोडं स्पीडअप घ्या प्लीज. बॉल तयार. फटका फसला हवेमध्ये. झेल होण्याची शक्यता. झेलला केलं कॅरी विनू कोतेकरनं आणि कहाणी में ट्विस्ट. शेवटचे आता 2 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. डीजे निर्णायकारक 2 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. देखे जरा किसमे कितना है दम. आता दम कम पाहिले जातील या मॅच मध्ये. आग्री वॉरियर्स कांडस की 222 वंश 11 वासरे कोंडा परिसर. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल परंतु खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं घवघवीत यश आपल्याला दिसतं. या स्पर्धेने ही स्पर्धा घडवण्यासाठी घेतलेली मेहनत आता खऱ्या अर्थानं कामी आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आयोजकांनी घेतलेले परिश्रम गेले महिनाभर अगोदरपासून ही स्पर्धा कशी घडवायची, या स्पर्धेमध्ये किती संघ खेळवायचे, किती संघ मालक असतील, किती खेळाडू असतील, ऑक्शन कुठे ठेवायचं, स्पर्धा याच मैदानावरती होणार होती आणि त्यासाठी टाकलेला कटाक्ष आता 100% योगदान देत शिगेला पोहोचलाय. 4 चांद लावले जातात या स्पर्धेसाठी. 2 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 2 धावसंख्येची. सामना जर बरोबरी सुटला, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. दोन्ही संघाचे पाठीराखे म्हणत असतील की एका 2 धावा या चेंडूवरती येतील तर बऱ्या होतील सुपर ओव्हर घडवण्यापेक्षा खऱ्या अर्थानं. परंतु आयोजक सांगतायत ही मॅच जितकी टाईट होईल ना तितकी मजा येईल. 2 बॉल 2 धावसंख्येची गरज.
चला थोडं स्पीडअप घ्या प्लीज. बराचसा वेळ दवडला जातोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण कैलास हुशार गोलंदाज आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी येतोय डॉट बॉल. पाहिजे तेवढ्या जिंकवायला येणार नाही. मॅच जी जिंकवायची आहे ना ती फलंदाज समाधानला. समाधानी राहून जर हा फटका त्यांनी खेचला ना तर या धावा होतील. समाधानी त्याला राहायचंय. जर समाधानी तो राहिला तर जरूर तो धावा या जमवू शकतो. परंतु वंश 11 वासरे कोंडा परिसरातील पाठीराखे म्हणत असतील जर इथून चेंडू डॉट आला तर आम्ही प्रबल दावेदार राहू. सुपर 12 मध्ये सुपर 12 मध्ये जाण्यासाठी आम्ही प्रबल दावेदार राहू. परंतु ते सगळं श्रेय जाईल ते कैलासला. काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे. कैलास बॉलिंग ट्रॅकवरती तयार. एक बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 2 धावसंख्येची. जर सामना बरोबरी सुटला तर असेल केपीएल मधील सुपर ओव्हर. कैलास की समाधान, समाधान की कैलास, कोण ठरेल आजच्या या दिवस रात्री मधील बाजीगर. आणि यावेळेस पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. सामना आता बरोबरीत सुटलाय. शेवटचा एक बॉल आणि आता 1 धावसंख्येची गरज. शेवटचा एक चेंडू आणि आता 1 धावसंख्येची गरज आहे. समाधान समाधानी राहिला जरूर परंतु गोलंदाजांनी केलेली चुकी. ऑफस्टिकच्या अतिरिक्त वलन घेणारा हा चेंडू आपण पाहिला आणि जास्त बाहेर वलन घेणारा चेंडू या अगोदर आपण पाहिलं. स्विंगचा मारा जरूर केला होता. फिंगर रोल केले होते परंतु सटीक लाईनवरती लेंथवरती त्याने टाकले. परंतु यावेळेस आपण पाहिलं दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा. 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. एक बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. खांडस की वासरे कोंडा, वासरे कोंडा की खांडस, कोण जिंकेल या मॅचला हे सांगणं कठीण. परंतु सामना आता बरोबरी सुटलाय. जर इथून डॉट बॉल आला तर होईल सुपर ओव्हर. परंतु जर धाव आली तर हा सामना जिंकेल वंश 11 वासरे कोंडा परिसर. ऑटो मॅच ग्रेट मॅच. पेशर पेशर पेशर, दडपण 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 आणि दबाव गोलंदाजावरती फलंदाजावरती. एक चेंडू मध्ये प्रशांत दादा 6 धावा होणं सोपं असतं परंतु एक चेंडू मध्ये 1 धाव, एक चेंडू मध्ये 2 धावा या फार कठीण असतात. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. आणि आज सामना पोहोचतोय सुपर ओव्हर मध्ये. सामना बरोबरीत या ठिकाणी सुटला जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की आता सुपर ओव्हर मध्ये आज सामना जाऊन पोहोचलाय. आम्ही नक्कीच आयोजकांशी संपर्क साधत चला लगेच लगेच त्या ठिकाणी आपण मॅचला सुरुवात करा. पंच लगेच त्या ठिकाणी सुपर ओव्हर असेल.
गुणवत्ता आपणामध्ये असणारी दमखम दाखवत अगदी सुपर ओव्हर मध्ये आज सामना नेऊन ठेवलाय.